सरकारने या चर्चेला सामोरं यावं अशा प्रकारची विनंती मी आपल्या माध्यमातून केलेली सभापती. शासनाने दखल घ्या बाई. सभापती महोदय आपला आणि मला असं वाटतं की हा 289 मला अशी अपेक्षा होती की सरकार स्वीकारेल. हा कसल्याही व्यक्तिगत कुठल्याही याचा नसून महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा, सीमावासियांच्या स्वाभिमानाचा, तुम्हा आम्हा सगळ्यांना ज्या गोष्टीचा आज अभिमान आहे, आज मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला, आम्ही तोंड भरून कौतुक केलं आणि हा प्रश्न इतकी वर्ष निकाली निघत नाही आणि महाराष्ट्राच्या सदनामध्ये त्या गोष्टीची चर्चा होऊ नये असं वाटतंय आपल्याला. मी हेतुआरोप अजिबात करणार नाही. हेतुआरोप करण्याचं कारणच नाही, कारण 1960ला जेव्हापासून महाराष्ट्राची निर्मिती झाली 1 मे पासून, तेव्हापासूनचा हा प्रश्न एवढा अधांतरित आहे. राम मंदिराचा प्रश्न आपण सोडवला, चांगली गोष्ट आहे. आणि मग याच्यासाठी जी उच्चाधिकार समिती निर्माण केलेली आहे त्याच्या बैठका सुद्धा हे होतात आणि मग राज्य शासन त्याच्यामध्ये दखलंदाजी करत नाही, इंटरफेअर करत नाही. कशासाठी आम्ही हे सगळं वैभव जे तयार झालंय लोकशाहीचं, कशासाठी आम्ही सगळे या ठिकाणी आलेलो आहोत आणि ही 289 आपण नाकारू कशी शकता? सरकारचा ह्याच्यामध्ये थेट संबंध नाही, तुमचा आणि आमचा 13.5 कोटी जनतेचा संबंध आहे. ते याच्यामध्ये सीमा भागामध्ये काय काय प्रकार घडतात तुम्ही जवळपास आहात आणि इथे एक हेतुआरोप केला जातो म्हणून सांगतोय. खरं तर माझं उद्दिष्ट नव्हतं ते. काँग्रेसचं सरकार आहे तिथे. मागच्या वेळेला सुद्धा जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेला जे 8 शहीद झाले त्यांच्या गावामध्ये सातत्याने 5 वर्ष जाणाऱ्यांपैकी मी एक आहे आणि माझ्यावर 5 गुन्हे दाखल झाले. मी ती पर्वा केली नाही. त्याचं कारण असं की महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा, महाराष्ट्राच्या याचा जो प्रश्न आहे, स्वाभिमानाचा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये आम्ही कॉम्प्रोमाइज नाही केलं. सरकार कुणाची आली काय आली ह्याच्यापेक्षा उच्चस्तरीय कमिटी जी झाली हिचं काम आहे की नाही, मग याची चर्चा घडून नाही आणायची का आपल्याला? माझी विनंती आहे, नुसता सरकारचा नाही तर 13.5 कोटी जनतेचा हा प्रश्न आहे, स्वाभिमानाचा प्रश्न आहे, मराठी माणसाच्या खऱ्या अर्थाने त्याच्या सहनशीलतेचा प्रश्न आहे. त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की कित्येक वेळेला आपले मराठी बांधव निवडून आलेले महापौरांच्या केबिनमध्ये घुसून त्यांच्यावर हल्ला झालेला आहे. या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्याला माहिती आहेत आणि आम्ही जेव्हा अशा प्रकारची 289 देतो तेव्हा आपण नाकारता कशी? मला मोठं त्या गोष्टीचं आश्चर्य वाटतंय. आणि म्हणून सरकारचा संबंध आहे, अख्ख्या महाराष्ट्राचा संबंध आहे. याच्यापूर्वी ज्या ज्या भावनिक गोष्टी होत्या त्याच्यासाठी डे टू डे अशा पद्धतीच्या याच्या सुनावण्या झाल्या कोर्टामध्ये आणि ते प्रश्न निघाले. याच्यासारखा मोठा प्रश्न असूच शकत नाही, राम मंदिरासारखा. मग या बाबतीमध्ये का आग्रह करत नाही आमचं सरकार? याची डे टू डे झाली पाहिजे, याची सुनावणी झाली पाहिजे आणि हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघाला पाहिजे. या दृष्टीने याची चर्चा होणं गरजेचं आहे, याची चर्चा होणं गरजेचं आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे, आपण जरी सुरुवातीला सांगितलं असाल की हे मी नाकारलंय, ह्या भावना आपण लक्षात घ्यावा, कारण तुमच्याही त्याच भावना असतील, वेगळ्या नसतील. 289च्या माध्यमातून ह्याची चर्चा होऊ द्या आणि या चर्चेच्या माध्यमातून ही जी आता सर्वोच्च जी कमिटी, उच्चाधिकार समितीची बैठक रद्द झाली, म्हणजे नक्की काय चाललेलं आहे या सगळ्याचा उहापोह होऊ द्या. सरकारला ह्याच्यामध्ये प्रोएक्टिव्हली काम करू द्या. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, आजचं सगळं कामकाज ह्याच्यापेक्षा मोठं काम असू शकत नाही. याचं कामकाज बाजूला ठेवून सीमालगतच्या आमच्या मराठी बांधवांना, नवे मराठी स्वाभिमानाला, नवे मराठी अभिमानाला या सभागृहामध्ये चर्चा होण्याची आपण ह्या ठिकाणी संधी द्यावी आणि ती आपण स्वीकारावी अशी आपल्याला विनंती आहे. जे 289 मांडली आहे, 289 मान्य करायची की नाही मान्य करायची हा आपला अधिकार आहे. परंतु अमान्य करताना ती का अमान्य करताय हे देखील आम्हाला कळलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की ती निकषात बसत नाही आहे, तिचं महत्त्व संपलेलं आहे किंवा सरकारचा काय संबंध नाही आहे. आपण ह्याचं कारण तर सांगावं की 289 मध्ये ही बसत नाही का हिला फार काय महत्त्व नाही आहे का? म्हणजे नाकारण्याचं कारण आपण रुलिंग दिलं तर आम्हाला कळेल की आम्ही काय 289 मांडताना काही चूक करतोय का, की महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न या सभागृहात तातडीचा विषय म्हणून आम्ही मांडतो
तर आपण त्याची चर्चा